नमस्कार मित्रांनो, तर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अतिशय सुंदर आणि पारंपरिक आणि शुभ मानली जाणारी हत्तीची डिझाईन. आणि ही एक रेडी रांगोळी शीट आहे. आणि जर तुम्हाला सण, पूजा किंवा कोणत्याही शुभप्रसंगी घराची सजावट करायची असेल, तर काही मिनिटात घरांना आकर्षक बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला जी हत्तीची रांगोळी बनवायची आहे त्यासाठी मी ही डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि ही डिझाईन तुमच्याकडे जर PDF अवेलेबल असेल तर तुम्ही त्याची झेरॉक्स करूनसुद्धा डिझाईन यूज करू शकता. तर ही डिझाईन मी हाताने काढलेली आहे आणि मी आता त्याचंच यूज करणार आहे. तर ही डिझाईन काढून झाल्यावरती त्याच्यावरती मी OHP शीट ठेवून घेतली. तर OHP शीट मी ही 100 मायक्रॉन्सची यूज करत असते. तर ही शीट ठेवल्यानंतर माझ्याकडे कॅमलिनचा ब्लॅक मार्कर आहे, परमनंट मार्कर. तर त्या मार्करने मी आता त्याची डिझाईन परत OHP शीटवरती ड्रॉ करून घेते. तर हत्ती हे मी 2 बनवणार आहे आणि 2साठी मग मी इथे दोघं डिझाईन्स एकसोबत ड्रॉ करून घेतल्या. आता हत्तीची डिझाईन पूर्ण ड्रॉ करून झाल्यानंतर या शीटला आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे. पूर्ण डिटेलमध्ये एकदम प्रॉपर कटिंग करायचं नाही, थोडीशी एक्स्ट्रा OHP शीट राहू द्यायची, जेणेकरून जेव्हा आपण फायनल कटिंग करू त्यावेळेला ती शीट आपल्याला नीट कापता येईल. आता आपली डिझाईन कट करून झालेली आहे आणि हे हत्ती मी दोघं बाजूंना यूज करेल, म्हणून मी अशा पद्धतीने त्यांचं वर्क करणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशीच हत्ती ड्रॉ करून अशीच डिझाईन बनवायची आहे. आता आपण डिझाईन तयार करू. त्यासाठी मी इथे ग्ल्यूचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 80% फेविक्रिलचा ग्ल्यू आणि 20% वॉटर असा रेशो घेऊन हा पहिल्या लेअरसाठी ग्ल्यू रेडी करून घेतला आहे. आणि तो पूर्ण ग्ल्यू नीट पाण्यामध्ये मिक्स करायचा, कुठेही जाड नको, कुठेही बारीक नको राहायला. आणि सगळं मिश्रण नीट मिक्स करून झाल्यावर ब्रशने अशा पद्धतीने पूर्ण हत्ती कवर करून घेतलेला आहे ग्ल्यूने. आपण पूर्ण हत्तीला व्हाईटच रांगोळीने कवर करणार आहोत, म्हणून मी एकसोबत पूर्ण हत्ती ग्ल्यूने कवर करून घेतला आणि नंतर त्यावर मी व्हाईट रांगोळी स्प्रेड करेल. तुम्ही ब्लॅक कलरची हत्ती बनवू शकता, त्यासाठी तुम्ही ग्रे कलरसुद्धा यूज करू शकता हत्ती बनवताना, पण मी इथे व्हाईट कलर यूज करते आहे. आणि जेव्हा लास्टमध्ये मी फायनल वर्क करेल त्यावेळेला ॲक्रेलिक कलरने मी बॉर्डर देईल डार्क कलरमध्ये, तर ते हत्ती अजून उठून दिसतील. तर तुम्ही बॉर्डरसाठी ब्लॅक कलर यूज करू शकता, ब्ल्यू कलर यूज करू शकता, ग्रीन कलर देखील यूज करू शकता. मी इथे ब्ल्यू कलर यूज करणार आहे आणि त्याची थोडी शेडिंगसुद्धा देईल. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता आपण जाणून घेऊया की आपण हत्तीची डिझाईन का यूज करतो. आणि जर तुम्हाला सण, पूजा किंवा कोणत्याही शुभप्रसंगी घराची सजावट करायची असेल तर त्यावेळेला आपण हत्तीची रांगोळी नक्की काढतो. तर हत्तीची डिझाईन, त्याची खासियत, त्याचा वापर, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीला इतकं महत्त्व का दिलं जातं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता इथे आपले दोघं हत्ती तयार झालेले आहेत. आता जी त्यांनी सोंडमध्ये कमळची फुलं पकडलेली आहेत त्यासाठी आपण ग्ल्यू लावून घेणार आणि त्यावरती रांगोळी स्प्रेड करून घेणार. तर मी इथे रेड कलरचं फूल बनवणार आहे आणि नंतर आपण जेव्हा डिटेल कलर करू त्यावेळेला आपण हवं तर त्यांना लीव्सला थोडासा ग्रीन कलर त्यावेळेला ॲड करू शकतो. तर आता ही एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती मी एका साईडला बाजूला काढून घेतली. आता मी इथे सेकंड लेअर लावणार आहे. तर सेकंड लेअर लावण्याच्या आधी ही रांगोळी मी अर्धा तास वाळवण्यासाठी ठेवलेली होती. रांगोळी नीट सुकू द्यायची आणि मगच सेकंड लेअर यूज करायचा, नाहीतर तुम्ही सेकंड लेअर लावणार तर पहिला लेअरसुद्धा निघून जाईल. तर असं नको व्हायला, म्हणून आधी पहिला लेअर नीट सुकू द्यायचा, तरच तुम्ही दुसरा लेअर लावायचा. तर आता दुसऱ्या लेअरसाठी मी ग्ल्यूचा जो रेशो आहे तो कमी जास्त केलेला आहे, म्हणजे 60% ग्ल्यू आणि 40% वॉटर. किंवा तुम्ही पहिल्या लेअरसाठी जसा ग्ल्यूचा रेशो ठेवला तसाच रेशो तुम्ही सेकंड लेअरसाठी पण ठेवू शकता, पण मी इथे थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे, 60% ग्ल्यू आणि 40% वॉटर. तर आता इथे सेकंड लेअर आपल्या लावून झालेला आहे, त्यावरती नीट रांगोळी स्प्रेड करायची आणि हाताने तिला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती निघून जाते, ती आपण कुठेही नंतर यूज करू शकतो.
आणि सेकंड लेअरसुद्धा कंप्लीट झाल्यानंतर त्या रांगोळ्या दोघंच्या दोघं नीट सुकवायच्या, अर्ध्या तासासाठी तरी सुकवायच्या, तेव्हाच त्यांच्यावरती फायनल वर्क करायचं. नाहीतर मग तुम्ही आत्ताच जर करणार तर ते ॲक्रेलिक कलर्स हे रांगोळीमध्ये मिक्स होऊ शकतात, मग ते चांगलं दिसणार नाही. आणि आपल्याला पुढे शेडिंगसुद्धा करायची आहे, आणि जर रांगोळी नीट ड्राय झालेली नसेल तर रांगोळीसुद्धा निघू शकते. तर असं नको व्हायला, म्हणून रांगोळी नीट आधी ड्राय करायची, मगच फायनल वर्क करायचं. आता इथे जे आपले कमळ होते त्यांनासुद्धा मी सेकंड लेअर अप्लाय करून घेतलेला आहे, आणि ह्या शीट्स मी आता ड्राय केलेल्या आहेत. तर ड्राय करून झाल्यानंतर मी इथे आता फायनल वर्क करणार आहे. तर एक हत्ती माझा ऑलरेडी त्याला बॉर्डर देऊन झाली, पण मी त्यावेळेला व्हिडिओ रेकॉर्ड करायचं विसरून गेली, म्हणून आता मी इथे सेकंड हत्ती तुम्हाला दाखवते आहे. तर मी इथे ब्ल्यू कलर घेतलेला आहे, त्याची बॉर्डर कंप्लीट करून घेईल. बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतर त्याला थोडीशी शेडिंग देईल, आणि मग त्याच्यावरती मी थोडंसं वेगळ्या कलरने अजून डिटेल्स देण्याचा प्रयत्न करेल. तर ही डिझाईन मी एकदम हाताने काढलेली होती आधी, आणि नंतर ती OHP शीटवर ड्रॉ करून फायनल वर्क आता करते आहे. तर रंग, फिनिशिंग आणि जी छोटी छोटी जी काळजी घेण्याची गोष्ट आहे ती मी प्रत्येक पूर्ण केलेली आहे. त्यामुळे ही रांगोळी साधी न वाटता खूप आकर्षक दिसते. आणि ही रेडी रांगोळी शीट आहे, म्हणून हिला वापरायला खूप इझी होतं. आणि तिचं एक खासियत म्हणजे की आपली जागा जी आहे रांगोळी काढायची ती खराब होत नाही. फक्त शीट ठेवा आणि लगेचच तुमची 2 मिनटामध्ये रांगोळी तयार होऊन जाते. घरसुद्धा स्वच्छ राहतं. अशी रेडी रांगोळी शीट यूज केल्यामुळे घराला जो नवीन लूक येतो तो खूपच छान असतो. आणि रांगोळी काढल्यानंतर मनाला जी शांती असते की वाव किती छान रांगोळी काढली आपण, ती फिलिंग खूप छान असते. तर आता मी इथे थोडीशी शेडिंग देऊन घेते, त्यामुळे हे हत्ती आहे ते खूप असं रिअलिस्टिक वाटतील. आणि ती रांगोळी जेव्हा फायनल पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही बघणार तर खूप छान असं तिला कलर आलेला असेल. आणि आपली जी रांगोळी आहे ती काही मिनटात एकदम सुंदर दिसते. ना रंग सांडण्याचा त्रास असतो, ना पुन्हा पुन्हा रांगोळी काढण्याची गरज असते. फक्त 2 मिनटात घराला सुंदर सजावट तयार होते. तर आता आपण थोडंसं जाणून घेऊया की भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीचं महत्त्व. भारतामध्ये हत्ती हा केवळ एक प्राणी नाही आहे, तो शक्ती, बुद्धिमत्ता, समृद्धी, स्थैर्य आणि शुभतेचे प्रतीक मानलं जातं. आणि आपण सर्वजण भगवान श्री गणेश यांची पूजा करतो. गणपती बाप्पा हे हत्तीचे मुख आपल्याला सांगते की मोठा विचार करा, शांत राहा आणि प्रत्येक अडचणींवर संयमाने मात करा. आणि आपल्या प्राचीन काळात जेव्हा राज्य असायचं त्यावेळेला त्या सैन्यामध्ये सुद्धा हत्तीला विशेष स्थान होतं. राजदरबार, युद्ध आणि विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीचा वापर केला जायचा. आणि दक्षिण भारतात सुद्धा अनेक मंदिरांमध्ये आजही आपल्याला हत्ती पाहायला मिळतात. मंदिरातील हत्ती भक्तांना इतके आशीर्वाद देतात आणि इतके आकर्षक दिसतात की ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरूच आहे. केरळमध्ये सुद्धा प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवात सुंदर सजवलेले हत्ती हे मुख्य आकर्षक असतात. आणि सोन्याच्या अलंकारांनी सजवलेले हत्ती पाहण्यासाठी लाखो भाविक तिथे येत असतात. तर इथे सुद्धा मी येल्लो कलरने थोडंसं गोल्डन लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हत्तीचे चित्र किंवा सजावट ठेवणं शुभ मानलं जातं. असे म्हणतात की त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. याच विचारातून मी ही एलिफंट रेडी रांगोळी डिझाईन तयार केलेली आहे, जेणेकरून तुमच्या घराची सजावटही सुंदर दिसेल आणि शुभतेची भावना देखील व्यक्त होईल. आणि माझ्या शेवटच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केलेली की तुम्ही हत्तीची रांगोळी काढलेली आहे का. तर मी त्यांना सांगितलं की नाही, मी अजून हत्तीची रांगोळी काढलेली नाही आहे, पण जेव्हा पण काढेल त्यावेळेला मी त्याचा व्हिडिओ नक्कीच माझ्या चॅनलवर अपलोड करेल आणि तुम्हाला कमेंट करून सांगेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. आणि ही रांगोळी तुम्ही गणेशोत्सव, दिवाळी, लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश आणि इतर कुठल्याही शुभप्रसंगी वापरू शकता. तर ही शीट पुन्हा पुन्हा वापरता येते. योग्य प्रकारे जपून ठेवल्यास अनेक वर्षेसुद्धा टिकते. आणि अनेक जण मला विचारतात की ही रांगोळी धुता येते का. तर हो, तुम्ही तिला धुवू शकता, फक्त जास्त वेळ पाण्यात भिजवायचं नाही. ओल्या कपड्याने सुद्धा तुम्ही तिला हलक्या हाताने स्वच्छ करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या आवडीचा रंग हवा असेल, वेगळी साईज हवी असेल किंवा स्वतःची खास डिझाईन तयार करून घ्यायची असेल, माझ्याकडे कस्टम ऑर्डर्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही माझ्याकडे ऑर्डरसुद्धा करू शकतात. आता ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे आणि प्रत्येक डिझाईनमध्ये ही फिनिशिंग खूप छान दिसते आहे आणि फायनल कटिंगसुद्धा इथे मी करून घेतलेलं आहे. आणि आता इथे माझ्याकडे व्हाईट कलरचं आउटलायनर आहे, तर त्याने मी इथे थोड्याशा अजून डिटेल्स ॲड करून घेते. जर तुम्ही माझे व्हिडिओ नियमित पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी सतत नवीन रेडी रांगोळी डिझाईन्स घेऊन येत असते. आता मला तुमच्याकडून एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला हत्ती डिझाईन कोणत्या रंगात सर्वात जास्त आवडली? कमेंट करून नक्की सांगा. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती रेडी रांगोळी बघायला तुम्हाला आवडेल हे देखील मला कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमधून मला नवीन कल्पना मिळतात. शेवटी एवढंच, हत्ती आपल्याला शक्ती, संयम, बुद्धिमत्ता आणि समृद्धीचा संदेश देतो. ही सुंदर रेडी रांगोळी तुमच्या घरातही आनंद, सौंदर्य आणि शुभतेचा स्पर्श घेऊन येवो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.